आमच्या पवारवाडी भागात यावेळेस संत्रा पिकाचं प्रचंड नुकसान होत आहे फळगळीमुळं. कारण की जवळपास आत्तापर्यंतच 50 ते 60% संत्रा गळ झालेली आहे. आणि कुठल्या रोगामुळे झालं काहीच कळून नाही राहिलं. कोणी तज्ज्ञही नाहीत आपल्या भागात, त्यांना विचारावं तर. आणि आत्तापर्यंत एवढं झालं, आणखीन गळ सुरूच आहे. त्याच्यामुळं आमच्यावर पवारवाडी भागात संत्रा पिकाचं प्रचंड नुकसान झालं आहे. आमच्यावर स्वतःवर खूप मोठं आर्थिक संकट कोसळलेलं आहे. कारण तर आम्हाला अद्यापपर्यंत काही स्पष्ट कळालेले नाही, पण मोठ्या प्रमाणात म्हणजे 50 ते 60% फळगळ झालेली आहे. 4 एकर माझा संत्र्याचा मळा आहे. 5 ते 6 लाखापर्यंत उत्पन्न अपेक्षित होतं, पण आता ही फळगळ पाहता आणि व्यापाऱ्यांचे बोलण्याची पद्धत भाव न घेण्याची पद्धत न पाहता 50 ते 60 हजारही येतात का नाही याचं सांगू शकत नाही आपण काहीच. काय कारण आहे फळ गळून? मोठ्या प्रमाणात फळ गळून राहिले, दररोज असं सडा दिसतो तुमच्या मळ्यात. मोठ्या प्रमाणात म्हणजे कारण अद्याप आम्हाला कळालंच नाही. यासाठीच माहितीसाठी आम्ही कृषी विभागात गेलेलो आहोत, पण कृषी विभागात आपल्या इथे कुठल्याही प्रकारचे तज्ज्ञ फळबाग तज्ज्ञ उपलब्ध नाही आहेत. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.